गणपतीला प्रसन्न करण्याचे 6 सोपे मार्ग. हे उपाय नक्की करा, सर्व इच्छा पूर्ण होतील. 1. रोज सकाळी उठल्यावर आपल्या हाताने श्री स्वामी समर्थ नमस्कार. मित्रांनो, गणपती हा पहिला पूजनीय देव आहे. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी योग्य विधींनी गणपतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की ज्याला गणपतीचा आशीर्वाद मिळतो तिथे देवी लक्ष्मी आपोआप आकर्षित होते. यासोबतच घरात सुख, समृद्धी आणि कल्याण येते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्री गणेशाला प्रसन्न करणे खूप सोपे आहे. ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची आवश्यकता नसते, त्याचप्रमाणे देवी पार्वती आणि शिवपुत्र गणेश यांना प्रसन्न करणे सोपे आहे. भगवान श्री गणेश आपल्या भक्तांची श्रद्धा आणि भक्ती पाहतात. ज्या भक्तावर तितकीच श्रद्धा असते तो गणेश त्या भक्तावर दयाळू होतो. भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी शास्त्रांमध्ये काही उपाय सांगितले आहेत. चला पाहूया ते सोपे उपाय कोणते आहेत. बुधवारी भगवान गणेशाची पूजा पूर्ण विधीनुसार केली जाते, कारण बुधवार हा विशेष दिवस आहे. गणेश अडथळे दूर करणारे आणि वाईट नष्ट करणारे आहे. ज्यांना गणेशजींचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. भगवान गणेश प्रसन्न होतात आणि सर्वांचे दुःख दूर करतात. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा आवश्यक मानली जाते. ते रिद्धी सिद्धीचे दाता आहेत. गणेशजीबद्दल असेही म्हटले जाते की ते खूप लवकर प्रसन्न होतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही अतिशय सोपे मार्ग आहेत. 1. दुर्वा अर्पण करणे. गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. जो गणपतीला दुर्वा अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्ही दररोज गणेशाला दुर्वा अर्पण करू शकता. जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर गणेशाला दुर्वा गवत अर्पण करा. यामुळे सर्व अडथळे दूर होतील. गणेश दुर्वा अर्पणाने सहजपणे प्रसन्न होतात. दुर्वा गवतामध्ये अमृत असते असे मानले जाते. गणपती अथर्वशीर्ष मध्ये म्हटले आहे की जो व्यक्ती दुर्वा गवताने गणेशाची पूजा करतो तो कुबेरासारखा बनतो. म्हणजेच त्याच्यावर धनाची कधीच कमतरता येत नाही. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवा. दुर्वाच्या वरच्या भागात 3 किंवा 5 पाने असतील तर ते अधिक उत्तम मानले जाते. गणेशाच्या डोक्यावरच दुर्वा अर्पण करावी. चरणी अर्पण करू नये. दुर्वा अर्पण करताना खालील मंत्र म्हणावा: इद दुर्वा धर्मवाहा गणपते नमः. यामुळे गणेश लवकर प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो. 2. मोदक अर्पण करणे. दुसरा उपाय म्हणजे गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण करणे. गणेशाला हे अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे बुधवारच्या दिवशी त्यांना मोदक अर्पण करावेत. यामुळे भगवान गणेश लवकर प्रसन्न होतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात. गणपती अथर्वशीर्ष मध्ये म्हटले आहे की जो व्यक्ती गणेशाला मोदक अर्पण करतो त्याला गणपती बाप्पा आशीर्वाद देतात. शास्त्रांमध्ये तर मोदकाची तुलना ब्रह्माशी केली आहे. म्हणजेच मोदकाला अमृतासारखे मानले जाते. याशिवाय गणेशजींना मोतीचूर लाडू देखील आवडतात. तसेच गणेशजींना काजू खूप प्रिय आहेत. परंतु त्यांना कधीही एक केळ अर्पण करू नये, त्याऐवजी नेहमी काजू अर्पण करावे. तिसरा उपाय म्हणजे गणेशाला तूप अर्पण करणे. तूप ही अशी वस्तू आहे जी प्रत्येक पूजेमध्ये वापरली जाते. पंचामृतांपैकी एक म्हणजे तूप. भगवान श्री गणेशाला तूप अर्पण केले जाते. गणपती अथर्वशीर्ष मध्ये नमूद आहे की जो व्यक्ती तुपाने भगवान गणेशाची पूजा करतो त्याची बुद्धी तीव्र होते
अशा व्यक्तीला आपली क्षमता आणि ज्ञानाच्या आधारे जीवनात सर्व काही मिळवता येते. तूप रोग नाश करणारे आणि पोषण करणारे देखील मानले जाते. चौथा उपाय म्हणजे गणेशाला लाल सिंदूर लावणे. गणेशाला सिंदूरचा लालसरपणा खूप प्रिय आहे. श्री विघ्नहर्त्यालाही सिंदूर अर्पण केला जातो. सिंदूर हे मंगळाचे प्रतीक मानले जाते. गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या कपाळावर लाल सिंदुराचा टिळक लावा. यामुळे तुम्हाला गणेशाचे आशीर्वाद मिळतात. आर्थिक क्षेत्रातील समस्या आणि अडथळे दूर होण्यास मदत होते. गणेशजी या सर्व अडचणींपासून तुमचे रक्षण करतात. तुम्ही भगवान गणेशाला सिंदूर नियमितपणे लावू शकता. पाचवा उपाय म्हणजे गणेशजींना नियमितपणे शमीची काही पाने अर्पण करणे. शमीची पाने गणेशजींना खूप प्रिय आहे. असे मानले जाते की शमीची पाने अर्पण केल्याने घरात धन आणि आनंद वाढतो. शास्त्रानुसार शमी ही अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केल्याने गणेश आणि शमी देवता दोघेही प्रसन्न होतात. असे मानले जाते की भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती. सहावा उपाय म्हणजे तांदळाचे पवित्र दाणे अर्पण करणे. भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पवित्र तुटलेले तांदूळ अर्पण करावेत. उकडलेल्या किंवा तुटलेल्या तांदळाचा वापर पूजेमध्ये करू नये. गणेशजींना कोरडे तांदूळ अर्पण करता तांदूळ ओले करून द्यावे. त्यासोबत गणपते नमः हा मंत्र 3दा जप करावा. त्यानंतर जाड चिकन भात अर्पण करावा. ही सर्व उपाय योजना भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी सांगितली गेली आहे. तुम्ही आर्थिक लाभ, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी हे उपाय करू शकता. आपण सर्वजण आपल्या जीवनात धनसंपत्तीची इच्छा बाळगतो. त्यामुळे हे उपाय केल्यास देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास होतो. असे मानले जाते की ज्याला भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळतो त्याच्या घरी स्वतः लक्ष्मी देवी आकर्षित होते. म्हणूनच जर तुम्हाला आर्थिक लाभ आणि सुखसमृद्धी हवी असेल तर बुधवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पुढील उपाय करा. एका कास्याच्या प्लेटमध्ये चंदनाच्या लाकडाने बटाट्यावर गणपते नमः असे लिहा. त्या प्लेटमध्ये 5 बुंदीचे लाडू ठेवा. नंतर हे लाडू गणेश मंदिरात दान करा. यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते. त्याचप्रमाणे इच्छापूर्तीसाठी बुधवारच्या दिवशी कोणत्याही गणेश मंदिरात 5 दुर्वा गवतासह 21 गुळाच्या बिया अर्पण करा. गणेश मंदिरात जाऊन गणपतीला अर्पण केल्यास तो तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करतो. बुधवारी गणेशाला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण केल्याने अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता असते. तसेच अज्ञानाचा नाश करण्यासाठी अभिषेक करावा. भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात. म्हणून कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील बुधवारी घरी मातीचा गणपती बनवा आणि शुद्ध आसनावर त्याची स्थापना करा. नंतर विधीनुसार पूजा करा. पूजा केल्यानंतर ताज्या उसाच्या रसाने अभिषेक करा. त्यानंतर गणेशाला 5 दुर्वा घास अर्पण करा. हा उपाय केल्यास भगवान गणेश काही दिवसात तुमचे सर्व अडथळे दूर करतात. वरील उपाय करण्याआधी गायीच्या तुपाचा दिवा लावा. पूजा करताना फक्त पिवळ्या रंगाचे आसन वापरा. गणेशाची स्थापना केवळ पिवळ्या रंगाच्या कापडावर करा. संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने प्रार्थना करा, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. असे केल्यास भगवान गणेश तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तर भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे काही खास उपाय होते. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा घेता येईल. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भगवान श्री गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहोत. गणेश तत्व हे केवळ देव नाही तर एक जीवनमार्ग आहे.
गणेश म्हणजे काय? तात्विक अर्थ. गणेश हे 2 शब्दांनी बनले आहे. गण म्हणजे समूह, इंद्रिय, आत्म्याचे विभाग आणि ईश म्हणजे स्वामी, नियंत्रक. गणेश म्हणजे मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा प्रभू. ते आपल्याला शिकवतात की बाह्य अडथळ्यांपेक्षा आत्मिक नियंत्रण अधिक महत्त्वाचे आहे. गणपतीचे पौराणिक इतिहास व कथा. 1. शिवपार्वतीचा पुत्र गणेश. पार्वती मातेने आपल्या अंगावरचा उठ लावून गणेशाची मूर्ती बनवली. शिवाने त्याला ओळखता त्याचे शीर धडापासून वेगळे केले. नंतर एका हत्तीचे शीर लावले गेले आणि तेव्हापासून तो गजानन बनला. 2. तुळस गणेश विवाह कथा. एकदा गणेश तुळशीच्या वनात बसला होता. तुळशीने त्याच्याशी विवाहाची मागणी केली, पण गणपतीने नकार दिला. त्यामुळे तिने त्याला शाप दिला की तुझा 2दा विवाह होईल. गणपतीनेही तिला शाप दिला की तू पवित्र तर होशील पण विवाहासाठी वापरली जाणार नाहीस. म्हणूनच गणेश पूजेत तुळस टाळली जाते. गणपतीची विविध रूपे. वक्रतुंड, मत्सरासुराचा पराभव करणारा, वक्र सोंड असलेला. एकदंत, एकाच दाताने महाभारत लिहिले. दुसरा दात परशुरामाशी संघर्षात तुटला. महालक्ष्मी, गणेश, लक्ष्मी आणि गणपतीची एकत्र पूजा केल्याने धन व बुद्धी दोन्ही प्राप्त होतात. हरिद्र गणपती हळदीने बनवलेला, विवाह व सौख्यासाठी पूजला जातो. वर्षभर गणेश उपासना कशी करावी? 1. संकष्टी चतुर्थी, दर महिन्याला उपवास करावा. रात्री चंद्रदर्शनानंतर नैवेद्य, गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्षाचे पठण करावे. 2. विनायक चतुर्थी, शुक्ल पक्षातील, नवीन कार्य सुरू करण्यासाठी सर्वोत्तम दिवस. 3. गणेश जयंती, माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी प्रातःस्नान, अभिषेक, जप, लाडू नैवेद्य, दुर्वा अर्पण करावी. पूजेमध्ये लक्षात ठेवायच्या गोष्टी. 1. स्वच्छता आणि शुद्धता. गणपती स्वच्छतेचे प्रतीक आहे. त्यामुळे घर, मंदिर आणि मन या तिन्ही ठिकाणी शुद्धता असावी. 2. दुर्वा, मोदक व लाल फुलांची अर्पण. गणपतीला त्रिनेत्र असलेली दुर्वा, मोदक आणि लाल फुले प्रिय आहेत. यांचे अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात. 3. गणपतीये नमः जप. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र जपल्याने विघ्ने दूर होतात. 4. बुधवारी उपासना. गणपती हे बुध ग्रहाचे अधिपती आहेत. बुधवारी उपवास किंवा विशेष पूजन लाभदायक ठरते. 5. बुद्धिशक्तीची प्रार्थना. गणेश हे बुद्धी, विद्या व यशाचे देव आहेत. त्यांच्यासमोर प्रार्थना करताना माझ्या कुटुंबाला ज्ञान, विवेक व आनंद लाभो अशी याचना करावी. 6. प्रामाणिकपणा व सदाचार. गणेश सत्यनिष्ठा आणि सदाचाराचे प्रतीक आहे. दैनंदिन जीवनात सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे हाच खरा गणेश पूजेचा मार्ग आहे. दैनंदिन जीवनात सत्य बोलणे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.